उल्हासनगरात स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय। उल्हासनगर विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता यांच्या दालनात नागरिकांनी मोठा गोंधळ घालत घेराव केलाय। आज मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन या ठिकाणी आले होते। अनेकांनी संताप व्यक्त करत सांगितले की महिन्याला 400 रुपये बिल येत होतं, पण आता थेट 4000 रुपये येतंय। तर कुणाला 4000 येणारं बिल 25000 आलंय, तर काहींना तर लाख रुपयांचं बिल आल्याच्या तक्रारी देखील नागरिकांनी केल्या। नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत आम्हाला जुने मीटर परत द्या, हे स्मार्ट मीटर काढून टाका, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। याबाबत सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप साळवे यांनी। खाली सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारले जाते। या संदर्भात अनेक ठिकाणी आंदोलने झाले, तरीही यावर कुठलाही तोडगा अद्याप निघाला नाही। आज मी देखील उल्हासनगरच्या या महावितरण कार्यालयाच्या या ठिकाणी आहेत। अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या तक्रारी घेऊन इथं आलेले आहेत। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी त्याले जे काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या आणि काय त्यांनी इथं तक्रारी मांडल्या। स्मार्ट मीटर लावल्यापासून या उल्हासनगर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त आहेत। याचं कारणही असं आहे की स्मार्ट मीटर लावल्यानंतर जर बिल भरलं नाही तर हे ऑनलाईन डिस्कनेक्शन होतं आणि बिल ही ऑनलाईनच भरायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईनच ते रिकनेक्शन होतं। तर हे सर्व ऑनलाईन प्रक्रियेमुळे एक प्रकारचा स्कॅम होत आहे की काय अशा संदेह लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि याचं कारणही असं आहे, स्मार्ट मीटर लावण्यापूर्वी ज्या व्यक्तीचं युसेजनुसार त्याचं बिल जे हजाराच्या आत येतं 700, 800, 900 किंवा 1000, आता ते बिल अचानक डबल झालेलं आहे। 2000च्या वर 2 ते 2500 गेलेलं आहे। ज्या लोकांचं बिल 2000च्या दरम्यान येत होतं ते बिल सरळ 4000च्या वर गेलेलं आहे। मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की घर तेवढंच आहे, घरामधले जे उपकरणं आहेत ते पण तेवढंच आहेत, वापरही तेवढाच आहे, मग बिलामध्ये दुप्पट बढोतरी कशी काय झालेली, हा सर्वसामान्य माणसांचा एक सर्वसामान्य प्रश्न या प्रशासनाला आहे।